नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मशरूम मसाला. अगदी घरगुती मसाल्यांमध्ये आपण ही मशरूमची भाजी बनवणार आहोत. ही भाजी अतिशय पौष्टिक असून चवीला ती हॉटेलसारखी चमचमीत लागते. त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. एक मोठ्या आकाराचा पूर्ण पिकलेला टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडं आलं बारीक कापून घेतलेलं आहे. एक मोठा चमचा मगज बी घेतलेले आहे. आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मगज बिया व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मगज बिया व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता त्या आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा आपल्याला आता या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तोही या कांद्यासोबत आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेलं आलं, मगज बिया आणि थंड करून घेतलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे. आता याच्यामध्ये मी 7 ते 8 काजू घालणार आहे. हे काजू मी रात्री भिजत घातले होते. काजूमुळे ग्रेव्हीला हॉटेलसारखा दाटपणा आणि रिचनेस येते आणि भाजीची चवसुद्धा छान लागते. तर हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी मशरूम घेतलेले आहेत. ते आधी आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळे मशरूम साफ करून घ्यायचे आहेत. आता आपले सगळे मशरूम साफ करून झालेले आहेत. आता ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. 2 ते 3 पाण्याने हे मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता हे मशरूम आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळे मशरूम बारीक चिरून घेणार आहे. आता आपले सगळे मशरूम चिरून झालेले आहेत. आता मी गॅसवरती पातेलं तापायला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित तापलं की याच्यामध्ये आपल्याला हा बारीक वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे.
मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बदललेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, थोडीशी हळद घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता बघा आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही ज्याप्रमाणे पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे. आता ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. थोड्या वेळाने आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही ग्रेव्ही थोडा वेळ मंद गॅसवर शिजू द्यायची आहे. आता 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे. ही ग्रेव्ही व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले मशरूम घालायचे आहेत. मशरूम घातल्यानंतर ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता याच्यातले मशरूम शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मशरूम शिजायला फार वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे. तर या भाजीमध्ये आपल्याला थोडं बटर घालायचं आहे. आणि आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता या भाजीवरती झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. अशा पद्धतीने चमचमीत असा मशरूम मसाला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी सर्व करूया. ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबतही छान लागते. अतिशय रुचकर अशी ही भाजी तयार होते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.